स्वागत करतो आणि ते गड पुरंदर हा पालखी सोहळा जवळजवळ 5 दिवसाचा आहे. 5 दिवसांनी तो गडावरती पोहोचणार आहे. त्यावेळी आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहकार्य लाभणार आहे. सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि हे चाललेलं कार्य स्वराज्य संघ महाराष्ट्र या संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण बाजीराव महाराज बांगर एक विश्वविक्रमी कीर्तनकार, त्यांनी आपल्या मधुर स्वरामधून जवळजवळ 12 तास आणि 20 मिनिटं असा कीर्तन करून एक विश्वविक्रम केला. त्याची नोंद झाली. खरोखरच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. आणि त्यांच्या प्रेरणेनं हा स्वराज्य संघ उभा राहिला आहे. त्याच्या साथीला बरोबर आत्ताच पूजाविधीसाठी देहून प्रस्थानचे अध्यक्ष माननीय माणिक महाराज मोरे तुकाराम महाराजांचे 10वे वंशज या ठिकाणी आले होते. त्यांचे सर्व सहकारी आले होते. सर्वांच्या उपस्थित या ठिकाणी आणि त्याहीपेक्षा ज्यांचं योगाचं खूप मोठं योगदान या संघासाठी आणि पालखी सोहळ्यासाठी आहे आणि मराठ्यांचा अभिमान ज्यांना म्हणला जातो मिलिंद एकबोटे साहेब या ठिकाणी देखील आले आहे. त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे रणरागिणी म्हणतात ना, ज्या घरामध्ये सक्षम जिजाऊ असेल त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज त्या प्रत्येक अंगणात दिसेल. म्हणून आमच्या सुरेखाताई शिंदे देखील या ठिकाणी आलेले आहे. त्यांचंही मी स्वागत करतो. महिला भगिनी आपलं सर्वांचं नाव माहीत नाही पण शिवप्रेमी आहात म्हणून आपणा सर्वांचं आमच्या पेठवरून सगळे महाराज मंडळ आले. गावडे महाराज आहेत, शिंदे महाराज आहेत, जे संपतराव आहेत, सर्व बुट्टे मंडळी आहेत, जैद महाराज आहेत. सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. आणि हे चाललेलं कार्य हे शिवकार्य आहे. या शिवकार्यामध्ये आपलाही थोडा कुठंतरी खारीचा वाटा असावा म्हणून आता प्रत्येक ठिकाणी ही पालखी सोहळा जाणार आहे. त्या ठिकाणी भव्य असं स्वागत होणार आहे. आता मला वाटते 2:30-3 वाजेपर्यंत पेठ या ठिकाणी त्यांचं प्रस्थान होईल. त्या ठिकाणी सुद्धा जय्यत तयारी अशी केलेली आहे. म्हणून आपण सर्वांनी त्याही ठिकाणी यायचं आणि पालखीचं स्वागत करून पुढं रवाना व्हायचं आहे. मी ह्या पालखी सोहळ्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांचं खऱ्या अर्थानं हे पालखी सोहळ्याचं नियोजन करीत असताना सूक्ष्मदृष्टीने बारीक लक्ष ठेवून ज्यांना नियोजन करायचं असतं ना, कारण हे पालखी सोहळा याच्यामध्ये जवळजवळ 2 महिने याचं नियोजन चाललं आहे आणि ते काम करण्याचं आज स्वराज्य संघाचे उपाध्यक्ष दिघे सर करीत असतात. त्याचप्रमाणे सचिव ह्या ठिकाणी आहेत. कुठे निगुड साहेब कुठे? होय साहेब धन्यवाद. ज्यांना आम्ही हंबीरराव मामा म्हणतो असतो. खरोखरच त्यांचंही मोठं योगदान कार्य मोठं आहे. सर्वांचं सांगितलं या ठिकाणी आमचे बनकर महाराज आहेत, रोकडे साहेब, तुमचं ह्या इथलं वैभव आहे. तुम्ही खरं वैभव उभं केलं आहे. तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो. आणि उमरगाव मराठ्यांचा अस्मिता अभिमान उमरगाव पाटील ह्या धाराशिव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख या ठिकाणी आले. खरोखरच केवढी अभिमानाची बाब आहे. अहो जिथं पिकलं तिथं विकलं जात नाही म्हणतात ना, पण ते इथं विकून दाखवले आणि एवढा लाभून आपण सर्वजण आलात. सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो. असाच हा पालखी सोहळा वंश परंपरेने पुढच्याही पिढीला हा आदर्श व्हावा म्हणून आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. धन्यवाद. स्वराज्य संघाचे त्यांनी काही सत्कार या ठिकाणी ठेवला आहे, परंतु 2 मिनिटात तुम्ही या ठिकाणी पालखी सोहळ्याला शुभेच्छा द्याव्यात. जय शिवराय. आज दरवर्षीप्रमाणे आपल्या स्वराज्य महाराष्ट्र संघातर्फे संस्था छत्रपती संभाजीराजे पिता पुत्र भेट हा पालखी सोहळा शिवनेरी गड जुन्नर शिवजन्मभूमी इथून ते पुरंदर किल्ला गड पुरंदर इथे 5 जानेवारी ते 9 जानेवारी आयोजित केला जातो. त्यानिमित्त आलेल्या सर्व पदाधिकारी असतील, सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील, शिवभक्त असतील, ते शिवाजी जैविक ट्रस्टचे प्रमुख आमचे मार्गदर्शक श्री प्रकाश तान्हे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, या सर्वांचं प्रथमतः मी तालुका अध्यक्ष म्हणून स्वागत करत आहे. हा सोहळा होत असताना खरोखरच आपल्या सर्वांना शिवभक्तांना आनंद वाटत आहे. गेली 300-350 वर्षापूर्वी जी भेट झाली नाही ती भेट आज आपण या पालखी रूपाने छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांची करत आहे. त्यासाठी नियोजन करत असताना खूपच 2 ते 2.5 महिन्यापासून दिघे साहेब असतील, बांगर महाराज असतील, सर्व सहकारी असतील, हे नेहमीच प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नातून हे 6वे वर्ष आहे. आपण अतिशय आनंदाने या शिवनेरी गडावरून त्याचं प्रस्थान करीत आहे. आत्ता जे कार्यक्रम झालेले आहेत, आता खाली शिवाजी ट्रस्टतर्फे सर्वांचा सत्कार व त्यांचं मनोगत व्यक्त करते आणि तिथून ही पालखी जैन कॉलेज इथं प्रस्थान, तिथं भोजनाचा कार्यक्रम असतो. त्याही जैन कॉलेजचे श्री विजू शेठ गुंजाळ, त्यांचे भाऊ जितू शेठ गुंजाळ यांचंही आपल्या पालखी सोहळ्याच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांना आभार मानतो. आणि असंच यापुढं दरवर्षीप्रमाणे हा सोहळा यापेक्षाही जास्त शिवभक्त सहभागी होऊन तो मोठ्या प्रमाणात आपण साजरा करू अशा मी शिवमय शुभेच्छा या संघात देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्य
या संस्थेचे संस्थापक आदरणीय हरिभक्त परायण विश्वविक्रम कीर्तनकार आदरणीय बाजीराव महाराज बांगर यांच्या संकल्पनेतून हा जो पालखी सोहळा गेली 6 वर्षापासून सुरू झाला आणि अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे यांची आगळेवेगळे भेटीचा जो उपक्रम आहे तो पुरंदर किल्ल्यावर त्या 4-5 दिवसाच्या कालावधीनंतर हे प्रवासानंतर अतिशय चांगले दिमागदार असा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत असतो आणि त्याचं प्रस्थान ह्या ठिकाणी शिवनेरी गडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानापासून झालेलं आहे आणि आई शिवाई देवीच्या मंदिरामध्ये आशीर्वादासाठी सर्व पालखी सोहळ्याबरोबर असलेले सर्व आदरणीय एकबोटे साहेब असतील, त्याचबरोबर शिंदेताई आहेत, दिघे सर मोरे साहेब आहेत, या सर्व आणि आपण सर्व शिवभक्त खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहात. गडाच्या खाली पण काही लोक आहेत. आपली सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. अतिशय चांगल्या उपक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात. आम्हाला पण महाराज अभिमान आहे का तुम्ही हा उपक्रम चालू केला आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद. थोडे खऱ्या अर्थानं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिशय निष्ठावान असे पाईक आहात आणि तुम्ही खऱ्या अर्थानं महाराजांचा प्रचार, महाराजांच्या चरित्राचा प्रचार आणि प्रसार सगळीकडे करत आहात. तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि या पालखी सोहळ्याला मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने, ट्रस्टच्या वतीने शुभेच्छा देतो आणि छोटासा सन्मान आमच्या गावाच्या वतीने होत आहे, त्याचा आपण सन्मान करावा, स्वीकार करावा अशी विनंती. आदरणीय मिलिंद भाऊ एकबोटे यांचा देखील शिवाई देवीच्या ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी भाऊंना देखील सन्मानित केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याचप्रमाणे आमचे हंबीर मामा आदरणीय श्यामकांत निगोड साहेब, स्वराज संघाचे सचिव, यांचा देखील त्या ठिकाणी सन्मान करण्यात येतो आहे. त्याचप्रमाणे आमच्या स्वराज्य संघाच्या महिला प्रतिनिधी, पुणे जिल्हा कार्यकारी अध्यक्षा आदरणीय सुरेखाताई शिंदे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराजांची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ज्या जिल्ह्यामध्ये येते तो धाराशिव जिल्हा, त्या धाराशिव जिल्ह्याचं स्वराज्य संघाचं नेटवर्क जे सांभाळतात ते आदरणीय आमचे राम पाटील स्वराज संघाचे धाराशिव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करतात आणि आपली एक टीम घेऊन या पालखी सोहळ्याला यावर्षी उपस्थित राहिलेत, म्हणून त्यांना देखील आई शिवाईचा प्रसाद म्हणून या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यांच्या रूपाने खरं वास्तविक आई तुळजाभवानीचा एक दूतच या ठिकाणी महाराजांच्या सेवेला आला आहे असं म्हणायला हरकत नाही. एवढं काम सुंदर त्यांचं आहे. आणि आता थोडंसं मला शिवाई देवीने इथं जी काही बुद्धी दिली त्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. आता या क्षणाला मला त्याचं स्मरण झालेलं आहे. बाकी कोणी सन्मान घेणार नाही आहेत, सगळे सेवेकरी आहेत. पहिल्या प्रथम या ठिकाणी शिवाई देवी ट्रस्ट आणि आदरणीय प्रकाश शेठ ताजने, त्याचप्रमाणे दोरापे पुजारी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं सर्वांचं या ठिकाणी आपल्या स्वराज्य संघाच्या वतीनं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. 2018 सालापासून हा पालखी सोहळा सुरू झाला, हे 6वं वर्ष आहे आणि यावर्षी दुग्ध शर्करा योग असा की
महाराजांच्या राज्याभिषेकाची 350वी वर्ष या ठिकाणी 6 जूनपर्यंत पूर्ण होतात आणि म्हणून असा हा दैदीप्यमान सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. पहिल्या वर्षापासून तर याही वर्षाप्रमाणे या ठिकाणी शिवाई देवी ट्रस्टचं आपल्या पालखी सोहळ्यासाठी फार मोठं योगदान असतं. दरवर्षी सन्मान ह्या शुभेच्छा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतच असताना आर्थिक गोष्टीचं सुद्धा त्या ठिकाणी फुलना फुलाची पाकळी ट्रस्टच्या माध्यमातून स्वराज संघाला प्रतिवर्षी होत असते. ह्या गोष्टी समाजात येत नाहीत, परंतु बऱ्याच वेळेला त्यांनी कुठल्याही प्रकारची जाहिरात न करता त्यांच्या पद्धतीनं या सोहळा त्या ठिकाणी दैदीप्यमान व्हावा, दिमागदार व्हावा या दृष्टीनं त्यांचेसुद्धा शिवाई देवीच्या रूपाने आपल्याशी त्या ठिकाणी सदैव पाठीचे आशीर्वाद त्या ठिकाणी लाभलेले आहेत. आणि आता या ठिकाणी बसल्यानंतर मला प्रकाश ताजने एक मला संकल्पना आई देवीने या ठिकाणी स्मरणात आणून दिली की महाराजांचं हे राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे आणि म्हणून 6 जून रोजी त्या ठिकाणी ती 350 वर्ष पूर्ण होतात. ती आपण शिवाई देवी ट्रस्ट अधिक स्वराज संघ जुन्नर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने अधिक जुन्नरकरांच्या वतीनं आपण गडाच्या पायथ्याला जिथे आपल्याला जागा उपलब्ध होईल, मग दत्त मंदिराकडे होऊया अथवा खालच्या सभागृहाकडे होऊया, महाराजांचा एक भव्य दिव्य चरित्र संगीत कथेचा आपण एक कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न करूया. या ठिकाणी माझी सर्व कलाकारांची टीम असेल, बाकी साऊंड सिस्टीमची यंत्रणा असेल, आपण त्यामध्ये आपण एक नंतर पालखी सोहळ्याच्या कालखंडानंतर एक बैठक घेऊया आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम. कारण आपलं भाग्य असं आहे की महाराजांच्या राज्याभिषेकाला आपण प्रत्यक्ष त्यावेळेला असेल नसेल माहीत नाही, जगदंबा त्याला साक्षी आहे, परंतु आपलं भाग्य असं आहे की आपला हयात असताना महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष या ठिकाणी पूर्ण होतात आणि म्हणून ते 350 वर्ष शिवाई देवी ट्रस्ट असेल आणि आपला स्वराज्य संघ असेल अधिक हिंदू एकता आघाडी मिलिंद भाऊंच्याही सहकार्याने आपण संयुक्तरित्या जेवढ्या हिंदुत्ववादी संघटना असेल सगळ्यांना एकत्र करू आणि अतिशय भव्य दिव्य शिवचरित्राचा सलग 9 दिवस एक संगीत कथा प्रयोग त्या ठिकाणी आपण साजरा करूया. आणि त्यामध्ये आजपर्यंत जे छत्रपती आपल्या कानावर पडले नाहीत, लढायांच्या व्यतिरिक्त शिवाजी महाराज कसे वागले, समाजाशी त्यांचं योगदान कसं होतं, महाराजांचं महिला धोरण कसं होतं, महाराजांचं जलजीवनाचं धोरण कसं होतं, म्हणजे महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगेल तुम्हाला मी. महाराजांचा राज्याभिषेकाचा दिवस आहे 6 जून. 6 जून ही तारीख उन्हाळ्यातला शेवटचा दिवस आहे, कारण 7 जूनपासून पावसाळा सुरू होतो. मग उन्हाळ्यातला शेवटचा दिवस जर असताना रायगडावर त्या ठिकाणी महाराजांच्या राज्याभिषेकाला किमान 1 लाख लोक उपस्थित होते असा इतिहास साक्ष देतो. मग 1 लाख लोकांचा किमान महिनाभर राबता त्या गडावर होता. मग इतक्या सगळ्या लोकांना महाराजांनी पाण्याची व्यवस्था कशी केली असेल, अशा काही ज्या दुर्मिळ गोष्टी आहेत या गोष्टींचं नियोजन. उदाहरणार्थ अजून राजगडाचं ज्या वेळेला महाराजांनी बांधकाम केलं, राजगडाच्या बांधकामाला दगड किती लागला याचं सुद्धा इतंभूत लेखाजोखा ठेवणारे आपले राजे होते. 4.5 लाख मेट्रिक टन दगड त्या ठिकाणी राजगडाच्या बांधकामाला लागला. इतकं काटेकोरपणे नियोजन आपले छत्रपती करत होते आणि म्हणून असं आगळ्या वेगळ्या राजाचं चरित्र खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी 9 दिवस त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपण सगळ्यांनी आत्तापासूनच नंदुशेठ आपण सगळ्यांनी आत्तापासूनच त्यासाठी योगदान उभं केलं पाहिजे आणि अतिशय दिमागदार तो सोहळा आपण त्या ठिकाणी करू. आणि सांगता त्याही वेळेला महाराजांच्या जन्मठिकाणावरून जुन्नर नगरीला नगरप्रदक्षिणा महाराजांची घालू आपण आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं एक आगळं वेगळं या शिवनेरीच्या परिसरामध्ये महाराजांचा तो कथाप्रयोग आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करू आणि खऱ्या अर्थाने या महाराजांच्या चरित्राच्या कथाप्रयोगाचं या जन्माचं आपण खऱ्या अर्थाने सार्थक करू आणि महाराजांच्या चरणी लीन होऊ हा संकल्प मी सगळ्यांच्या समोर मांडलाय. आपल्याला योग्य वाटला असेल तर टाळ्यांच्या गजरात दाद द्यावी आणि प्रत्येकाने यामध्ये आपल्याला जमेल तेवढा खारीचा वाटा द्या आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात हा उत्सव आपल्याला कसा करता येईल या दृष्टिकोनातून आपण निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न करू. आणि मला वाटतंय हा संकल्प आई जगदंबेच्या कृपेने निश्चितच पूर्णत्वाला जाईल आणि आपल्याला सगळ्यांना सुपूर्दी आई जगदंबा देणार आहे. कारण आपण खऱ्या अर्थाने या 350 वर्षाचे साक्षीदार आहोत याचा लाख मोलाचा पुरावा. भले उद्या आपण त्या ठिकाणी स्वर्गात ज्या वेळेला जाऊ त्यावेळेला भगवंतासमोर सुद्धा आम्ही सांगू की जो धर्म आमचा हिंदू धर्म त्या ठिकाणी राजांनी राखला त्या धर्माचं कार्य त्या राजाचं कार्य खऱ्या अर्थाने आपण सार्थकी लावलं आणि आम्हाला ते भाग्य लाभलं की आम्ही त्या 350व्या वर्षात मृत्यू लोके हजर होतो. हे भाग्य खऱ्या अर्थाने आपल्या वाटेला येते आणि म्हणून महाराजांचं चरणस्पर्श ज्या मातीला लागलं त्या ती माती खऱ्या अर्थाने पावन झाली आणि त्या मातीवर तुमची माझी पावलं उमटतात. याच्यापेक्षा दुसरं भाग्यवान कोणीच असू शकत नाही. आपणच त्या ठिकाणी भाग्यवान असावं. आणि अजून एक अभिमानाची गोष्ट तुमच्या सगळ्यांसाठी सांगून जातो की महाराजांची मागच्या वर्षीची जी शिवजयंती आहे 19 फेब्रुवारी या मातीचा बहुमान सांगतो तुम्हाला.
जगातल्या 116 देशात आपल्या राजाची जयंती साजरी झाली. हा या गडाचा फार मोठा नावलौकिक आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहोत. आणि देवीने जो हा संकल्प आपल्यापुढं त्या ठिकाणी मांडलेला आहे तो पूर्णत्वाला जाण्यासाठी आपण सगळे मिळून एक हातात हात घालून निश्चितच त्या ठिकाणी पूर्णत्वाला जाण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. शिवाय देवी ट्रस्टचं आलेल्या सर्व शिवभक्तांचं मी स्वराज संघाचा प्रमुख या नात्याने आपलं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे जुन्नर तालुका स्वराज्य संघाच्या जे काही नियोजन आमच्या तालुका प्रमुखांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांनासुद्धा मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आत्ता जो संकल्प या ठिकाणी जाहीर केला आपल्या जुन्नर तालुका आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आदरणीय शंकरराव ढवळे यांनी या कथाप्रयोगासाठी पहिली देणगी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. 5001 रुपयाची देणगी या त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि मला वाटतं याचं नियोजन आर्थिक गोष्टी त्याचप्रमाणे जुन्नर तालुका स्वराज्य संघाच्या आध्यात्मिक आघाडीचे संपर्क प्रमुख आदरणीय किरण महाराज बनकर यांनी देखील 5001 रुपये या ठिकाणी जाहीर केलेला आहे. त्यांचं देखील टाळ्याच्या गजरात स्वागत केलेलं आहे. त्याचप्रमाणे जुन्नर तालुका स्वराज्य संघाचे अध्यक्ष आदरणीय अनिलजी रोकडे साहेब रोकडे फार्म हाऊसचे मालक यांच्याकडून देखील 5001 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. त्याचप्रमाणे जुन्नर तालुका स्वराज्य संघाचे संघटक आदरणीय नंदूशेठ पानसरे यांची देखील 5001 रुपयाची देणगी 50,001 रुपयाची देणगी जाहीर झालेली आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात महाराज की महादेव आडनाव नाही लक्षात. आदरणीय राजेंद्र शिंदे प्रतिवर्षी आपल्या या ठिकाणी पालखी सोहळ्यामध्ये महाराजांच्या भूमिकेत बिना निमंत्रणाचे त्या ठिकाणी सहभागी होतात. त्यांच्याकडून देखील 5101 रुपयाची देणगी आहे. 5555 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत. आदरणीय गोंधळी बाबा संजय दुनके यांच्याकडून देखील 1111 रुपयाची या ठिकाणी देणगी आलेली आहे. सदर देणग्या कोणीतरी कागदावर नोंद करून घ्या. आणि या ठिकाणी ज्यांनी प्रतिवर्षी या पालखी सोहळ्याचं प्रक्षेपण चॅनलपर्यंत पोहोचवण्याचं काम केले आणि आपल्या स्वराज्य संघाच्या स्थापनेपासून प्रसिद्धी प्रमुख म्हणून भूमिका निभावलेली आहे ते आदरणीय वैभव सेठ पोखरकर यांच्याकडून देखील त्यांच्या स्वप्न सोल्युशनच्या माध्यमातून 1111 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं देखील त्याचप्रमाणे स्वराज संघाचे राज्य सहसंपर्क प्रमुख आदरणीय दिलीप सेठ पवळे यांच्याकडून देखील 1111 रुपयाची देणगी या ठिकाणी आलेली आहे. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि शिवाय देवीचे ट्रस्टीचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय प्रकाश शेठ ताजने यांच्याकडून देखील 5001 रुपयाची यासाठी देणगी जाहीर झालेली आहे. त्यांचं देखील त्याचप्रमाणे जुन्नर तालुका आध्यात्मिक आघाडीचे खजिनदार आदरणीय माऊली वंडेकर यांच्याकडून देखील 2111 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत हार्दिक आभार. या ठिकाणी रोख स्वरूपात गोंधळे बाबांकडून देणगी आलेली आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत हार्दिक आभार. त्याचप्रमाणे नव्यानेच खेड तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी ज्यांच्या शिरावर 8 दिवसापूर्वीच त्या ठिकाणी दिलेली आहे त्यांच्या माध्यमातून आता महाराजांच्या पालखीला जो गालीचा या ठिकाणी आहे तो त्यांनी समर्पित केलेलाच आहे. परंतु या कथा प्रयोगासाठी आदरणीय नानासाहेब जैद कुरुळी यांच्याकडून देखील 5001 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत हार्दिक आभार. पालखी सोहळ्यासाठी शिवाय मंदिर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिवाय देवी ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या पालखी सोहळ्याच्या खर्चासाठी 5001 रुपया या ठिकाणी रोख स्वरूपात जमा झालेला आहे. देवस्थानचं आणि शिवाय देवी ट्रस्टचं आपल्या त्या ठिकाणी आपल्या स्वराज संघाच्या वतीने पालखी सोहळ्याच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत हार्दिक आभार. त्याचप्रमाणे पालखी सोहळ्याला जे काही कुशन लागतं ते कुशन आदरणीय गोरक्ष सेठ नवले पाटील सदगाव पठार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष यांच्याकडून देखील 1111 रुपये या कथा प्रयोगासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. ज्या ज्या ज्ञात अज्ञात लोकांना या प्रयोगासाठी या कार्यक्रमासाठी सहभाग द्यायचा आहे त्या सर्व लोकांनी जुन्नर तालुका अध्यक्ष असतील आमचे किरण महाराज बनकर असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रकाश शेठ ताजने असतील या सर्वांच्या माध्यमातून पुणे शहरात आमचे मिलिंद भाऊ आहेत सगळ्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम जास्तीत जास्त व्यापक कसा होईल त्या महिलांच्या प्रतिनिधी म्हणून आपल्या सुरेखाताई आहेत त्यांच्या माध्यमातून देखील याचं संकलन आपण सर्वांनी करायचं आहे. आणि जास्तीत जास्त निधी जर उपलब्ध झाला तर अतिशय भव्य दिव्य आपल्याला हा कार्यक्रम करता येईल अशा दृष्टिकोनातून आपण सर्वजण हातात हात घालून त्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करूया. रामकृष्ण हरी. जय शिवराय. जय शंभूराजे.
समस्त हिंदू एकता आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष आणि समस्त हिंदू एकता आघाडीच्या वतीनं 5,001 रुपयाचं त्या ठिकाणी एखादा प्रयोगासाठी रोख स्वरूपात त्या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून देखील जाहीर झाले आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. या ठिकाणी वरती गडावर लाठीकाठीचं जे प्रात्यक्षिक ज्यांच्या नेतृत्वाखाली झालं ते आदरणीय देगे सर असतील, आदरणीय अशोक महाराज पवार असतील, यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने स्वराज्य संघाच्या माध्यमातून जवळपास गेल्या 6 महिन्यामध्ये आपण 1000 मुलींना या लाठीकाठीमध्ये प्रशिक्षण देऊन त्यांना स्वसंरक्षणासाठी आपण तयार केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशोक महाराज पवारांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. या आपले जुन्नर तालुका अध्यक्ष त्यांना सन्मानित करतील. सावका सावका. छत्रपती शिवाजी महाराज की जय. यानंतर पालखी सोहळा गडाच्या पायथ्याला जाईल आणि त्या ठिकाणी आपलं स्वराज्य संघाचे जिल्हा संघटक आदरणीय डॉक्टर विशाल आमले यांचा प्रतिवर्षी वाढदिवस असतो, पण कधी वाढदिवसाचं स्तोम त्यांनी माजवलं नाही आणि 6 वर्ष महाराजांची सेवा इतकी प्रामाणिक केली. आत्तासुद्धा अख्ख्या रात्रभर ते जागे, रथाचा एक टायर फुटला आहे, रात्रभर ते अख्खे जुन्नरचे गॅरेज पालथे घातले आणि 3 वाजेपर्यंत त्या ठिकाणी रथाचं काम पूर्ण केलं. आत्तासुद्धा रथाबरोबरच त्या ठिकाणी पुन्हा एक टायर पंक्चर झाला, त्याचे दुरुस्तीचं काम करण्याचं त्या ठिकाणी काम सुरू आहे डॉक्टरांचं. आपलं हॉस्पिटल सांभाळून स्वराज संघाचं काम इतकं नेटाने करतात, म्हणून आपण पायथ्याला जाऊन त्यांना वाढदिवसाच्या आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊ. आणि त्यांनी जुन्नर तालुका कार्यकारिणीने आमचे नंदू शेठ असतील, अनिल शेठ असतील, या सगळ्या मंडळींनी, कुमकर साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे नेहरकर आहेत, सगळे जुन्नर तालुका कार्यकारिणी, हे अनिल शेठ दावगट आहे, या सगळ्या मंडळींनी जुन्नर तालुक्यातलं हे जे काही सगळं पालखी प्रस्थानाचं नियोजन आहे या मंडळींनी सगळ्यात काटेकोरपणे या ठिकाणी केलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला आता निदर्शनात आली प्रकाश शेठ, की हे साधारण 25 दिवसापूर्वी आपण मोहीम केली होती स्वच्छतेची आणि आज बरोबर 25 दिवस झाले, पण आज पुन्हा एकदा कचरा बऱ्याच ठिकाणी बुरुजांच्या खाली आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर नजीकच्या कालखंडामध्ये 8-10 दिवसात दिघे सर आपल्याला पुन्हा एकदा शिवनेरी गड स्वच्छता करण्यासाठी पुन्हा एकदा मोहीम राबवायची आहे आणि त्याचं लवकरच आपण पुरंदरच्या सांगतेवरच ती तारीख त्या ठिकाणी डिक्लेअर करू आणि पुन्हा एकदा राजांचा गड स्वच्छ कसा राहील या दृष्टीने आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा मोहीम राबवू. आपण सर्वांनी पुन्हा एकदा मोहिमेसाठी उपस्थित राहायचं. जय शिवराय महाराज की जय. चला. छत्रपती संभाजी महाराज की जय.